राज थाट सगळा बघितल्यानंतर त्या सुदाम्याला लाज वाटायला लागली ना, की आपण आणलेले हे 4 पोहे कसे द्यावेत. एका राजाला आपण भेट द्यायची, त्याचं वैभव बघता आपले 4 पोहे कसे द्यायचे, लाजल्यासारखं झाला. आता तिथं काय आताच सांगितलं ना, की त्याला काय अखिलकोट ब्रह्मांड एक पंढरीश्वरचा करता करवितच तो आहे. आणि मग त्याला काय हे सांगावं लागतंय का. त्याच्या लक्षात आलं की हा लाजतोय आणि त्याने आपल्याला काहीतरी, तसं तो येणारच नाही. ती मैत्री एवढी होती की तो तसं येणार नाही. मग म्हणे माझ्यासाठी काही मोहिनींनी पाठवलं नाही का. त्याला होय म्हणता येणार, नाही म्हणता येणार. द्यावं तर एवढ्या मोठ्या राजाला एवढ्या वैभवात हे पोहे कसे द्यावेत. नाही म्हणावं तर मित्राला खोटं कसं बोलावं. ते लपवलेले पोहे काढले आणि ते दिले. ते पोहे अक्षरशः इतक्या आनंदाने त्या श्रीकृष्ण परमात्म्याने खाल्ले. आणि हे सगळं कोण, पोहे सुदाम देवाची पंखे मारी कोरड्याची, पंखे मारी कोरड्याची, पंखे मारी कोरड्याची. सुदाम देवाची पंखे मारी कोरड्याची, पंखे मारी कोरड्याची, पंखे मारी कोरड्याची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला खरं त्या मैत्रीतलं प्रेम खऱ्या अर्थाने देवाला पाहिजे होतं. पोहे म्हणजे फक्त निमित्त मात्र झालं, पण त्यातलं खरं प्रेम जे होतं ते खऱ्या अर्थाने पोहे नव्हते खायचे. ते प्रेम त्याला घ्यायचं होतं त्याच्याकडनं. ते पोहे घेतले आणि आनंदानं ते श्रीकृष्ण परमात्मा खायला लागले. त्या द्वारपाळांना त्यांना विशेष वाटायला लागलं. काय म्हणले, आपला राजा आणि ह्याने आणलेले ते साधे पोहे ते खुशाली इतकं बरं. ते खात असताना चेहऱ्याचा हावभाव एवढे आहेत की जगातला अमृत एखाद्यानं प्यावं इतका आनंद ज्या होईल ना, तेवढं त्या पोह्यामध्ये. पोहे खात असताना त्या परमात्म्याच्या चेहऱ्यावर आनंद सगळ्यांनी पाहिला. त्यांना कौतुक वाटायला लागलं. मित्रांच्या गप्पा झाल्या, सगळ्या झाल्या, पण हा कुठं मागतोय. सुदाम्याला त्याचा विसरच पडला ना, मागावं कसं. आणि मग मागायचं म्हणजे लक्षात येईना त्याच्या ह्या गप्पांच्या राड्यामध्ये. पण ते श्रीकृष्ण परमात्म्यानं सगळं झाल्यानंतर मग गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या, दोघांच्या मैत्रीचं एकमेकासाठी भेटणं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग शेवटी म्हणले येऊ का. सुदाम्या न मागताच निघाला. न मागताच निघाल्यानंतर आता इथं त्याच्या लक्षात आलं परमात्म्याच्या. आणि मग घरी गेला. तर घरी गेल्यानंतर घराच्या जवळ गेला. पण जवळ गेल्यानंतर पाहिलं तर सगळं बदललेलं. पहिलं घर होतं ते बदललेलं. आणि मग सगळं बदललेलं बघत 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 तो घराच्या जवळ गेला. आणि तो समोर घराच्या गेल्याबरोबर आतनं पत्नी आली. पत्नीच्या अंगावरती हे सगळं फाटके तुटके कपडे वगैरे सगळे, एवढी दरिद्री असताना ते त्याच्या जागेवरती मोठा बंगला किंवा महाल ज्याला म्हणतो तो उभा राहिलेला. आणि त्याच्यातून पत्नी आली, अगदी नवीन सगळे कपडे वगैरे अशा पद्धतीत आली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही त्याची करामत आहे. म्हणजे फक्त मुठभर पोयासाठी सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, हे मुष्टीभरा पोहे घेऊन त्या भेटीला गेला. पोहे घेऊन त्या भेटीला गेला. हे शुद्ध भाव देखोनी गाव सुवर्णाचा दिला गा. भाव देखोनी गाव सुवर्णाचा दिला गा. हा शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म त्याचे चरणी लक्ष लागो गा.
गाव सुवर्णाचा दिला, एक महाल दिला तो वेगळा, त्याच्या कुटुंब पुरतं नाही, त्या गावाचा उद्धार झाला. म्हणजे ही ताकद कशात आहे तर त्या प्रेमामध्ये. आणि मग त्या भगवंताच्या कृपेमुळं त्या सुदाम्याला मुठभर पोह्यामध्ये त्याचं सगळं दारिद्र्य गेलं. मग हा कसा आहे, तुकाराम महाराजांना साधक म्हणले, आम्हाला तुम्ही सांगताय पण तो कसा आहे, तो इकडं तिकडं काही भेद करणार आहे का? ते म्हणले नाही. तोची दान शूरदाता तोची दान शूरदाता तोची शूरदाता विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विठेवरी जाती पाऊले विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान शूरदाता. आणि मग साधकांना सांगितलं, बाबांनो तुकाराम महाराज सांगतात की तो कसा आहे देव, तो दानशूर आहे म्हटले, आणि त्याच्याकडे समदृष्टी आहे, त्याच्याकडे भेद नाहीये. त्या गरीब अशा पद्धतीच्या सुदाम्याला मुठभर पोळ्यात गाव सोन्याचा दिला म्हटले. आणि त्या द्रौपदीला एक पोटभर चिंदी फक्त घेतली, पण त्याच्यात अमाप अशा पद्धतीचं मोजता येणार नाही एवढे वस्त्र दिले, तिचं रक्षण केलं म्हणले. कारण का तर त्याच्याकडे दृष्टी सुद्धा त्याची समचरण दृष्टी विटेवारी साजी समचरण दृष्टी विटेवारी साजी विठेवरी साजेरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. कारण का फक्त तुमची वृत्ती भाव खऱ्या अर्थाने त्याच्या चरणावरती जर चांगला असेल ना तर तो कशाचाही काही करू शकतो. करतो अन्यथा करतो अशी शक्ती ज्याच्याकडे, त्याला काय ह्या जगात काही उलट पालट तो करू शकतो.
पण तो इतका दानशूर आहे की तुम्हाला तुमची जर वृत्ती त्या पद्धतीने हे केलं तर त्याच्याकडे भेदभाव नाही, समचरण अशा पद्धतीची त्याची दृष्टी आहे. आणि म्हणून तुम्ही मागत असाल काही तर तो दानशूर आहे, देण्यासाठी तुमच्यासाठी उभा आहे. विठ्ठल पण म्हणले ठीक आहे, पण म्हणले जर आपल्या मनात एखादी संकल्पना आली तर म्हटले मग आपल्याला तो आपल्या संकल्पनेप्रमाणे काय जे मागल ते देतो का? मग तिथं सांगितलं, म्हणले हे पहा फक्त एकच आहे की त्याच्या पायावरती जर चित्त अनन्य भावानं शरण होऊन जर त्याच्यात तो जर चित्तात साठवला आणि प्रेम भक्तीनं जर त्याला शरण गेलं तर मात्र तुमच्या मनातलं जे काय आहे ते सुद्धा संकल्प ते पुरे करतो. अभंगाचं मनाचे संकल्प पावले वाटितो अनेक घ्या रे होऊ नका रान भरी. पिठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. मनाचे संकल्प पाविवेल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पायी. विठेवरी ज्याची पाऊले समान दान शूरदाता. आणि मग तुकाराम महाराजांना म्हणले की खरंच आहे का हे अशा पद्धतीने होईल का? पण पुराणातल्या कथा आपण ऐकतोय, पण गेल्या 20 तारखेचे घडलेला प्रसंग आज तो एक अधिकारी आहे त्याचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो की जर मनात ठेवलं तर तो ईश्वर कशा पद्धतीने धावून येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 6 जुलैला मला वाटतं आषाढी एकादशी होती ना, 6 जुलैला बरोबर आहे ना, 6 तारखेला. 20 जूनला सिन्नर ते पंढरपूर सायकलची एक दिंडी गेली बघा. येताना जाताना लोकांनी पाहिले असेल आपल्याला कोणी. 400 सायकलची एक दिंडी पंढरपूरला गेली. त्याचा मुक्काम 19 तारखेला 20 तारखेला नगरला होता. आणि त्या दिंडीमध्ये असे साधक आहेत ते वारकरी की शासकीय नोकरीमध्ये असणारे अनेक जणांचं त्याचं नियोजन आहे. त्या DYSP म्हणून आपल्या करमाळ्याच्या जवळ गाव आहे तिथले DYSP म्हणून नाशिकला आहेत, त्यांनी ते नियोजन केलेलं होतं. अनेक सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे क्लास 1 क्लास 2 अव्वल कारकून शिपायापर्यंत सगळे असे लोक त्याच्यामध्ये आहेत. नाशिक शहरामधले टोटल, सिन्नर मधले टोटल अशा पद्धतीची ती दिंडी वारी आहे. ती वारी 20 तारखेला आपल्या नगरमध्ये आली होती. आता ते सगळे क्षेत्रात कुठले आहेत तर नोकरी धंद्यात ह्याच्यात आहेत. अध्यात्माचं जास्त चिंतन किंवा त्याच्यातलं काही एवढं म्हणजे महाराज वगैरे बरोबर मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन वगैरे अशी काही त्यांची सोय नाही. पण आपण काहीतरी तर केलं पाहिजे ना. वारीला चाललेल्या माणसानं त्यांचा स्वयंपाक होईपर्यंत किंवा संध्याकाळच्या गप्पा गोष्टी काहीतरी झालं पाहिजे ना. मग त्यांच्यामध्ये त्या भागातलं कुणी अधिकारी कुणी आले तर त्यांना बोलवायचं, त्यांचे अनुभव ऐकायचे आणि व्याख्यान रूपाने का होईना पण काहीतरी तिथं ऐकायला मिळालं पाहिजे मुक्कामाच्या ठिकाणी. अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन. 20 तारखेला नगरमध्ये ही दिंडीचा मुक्काम होता. आणि मग तिथं आपल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, मला वाटतं सोमनाथ घारगे किंवा आणखी तत्सम कोणी, मला ते क्लिअर अजून कळलंच नाही. मी त्यांना फोन वगैरे केला, ते लोखंडे साहेब म्हणून नाशिकचे आहेत, त्यांचा नंबर होता, परंतु कळाला नाही. पण माझ्या अंदाजानं सोमनाथ घारगे नावाचे कोण आपल्याकडे SP काहीतरी अधिकारी आहेत, त्यांनी निमंत्रित केलं होतं. आणि मग हे सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यांनी असं सांगितलं
की माझी नोकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये होती आणि त्यावेळेला माझ्याकडं पंढरपूरच्या आषाढी वारीचा बंदोबस्त आला. आषाढी वारीचा बंदोबस्त आल्यानंतर मग 8 दिवसापासून अगोदरच ते आमच्याकडे 8-10 दिवस तयारीला लागावं लागतं. मग त्या पद्धतीनं सर्व आमची फोर्स सगळी तिथं लावलेली आणि माझं येणं जाणं तिथं सगळ्या गोष्टींवरती लक्ष. अशा पद्धतीनं मग काही शेवटच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही 2 दिवस 3 दिवस 4 दिवस आम्ही राहायलाच तिथं होतो. कारण ही एवढी मोठी जबाबदारी, लाखोनं पब्लिक येते, त्याची एक जबाबदारी असते आणि डिपार्टमेंटची म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची सगळ्यात मोठी जबाबदारी अशा गर्दीच्या ठिकाणी येते. मी तिथं थांबलो म्हणे. थांबल्यानंतर एकादशीचा दिवस होता. एकादशीच्या दिवशी गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर मग आम्ही पाहणी करण्यासाठी असं गेलो. परंतु पाहणी करायला जात असताना जेव्हा विश्रामगृहावरून निघालो तर चालत असताना गाडी ड्रायव्हर चालवतोय आणि मला एक असं जोडपं मिळालं की कमीत कमी 80-85 वर्षाचं वय असेल आणि जोडपं ते आजी पण त्या वयातल्या म्हणजे 85च्या दरम्यान 90च्या दरम्यान त्यांचं वय असेल आणि त्यांच्या खालोखाल त्यांच्या पत्नीचं असेल. हे जोडपं डोक्यावरती एक गाठोडं बांधलेलं आहे, हातात एक पिशवी आहे, दोन्हींनी एकमेकाच्या हाताला धरले आणि ते चालत चालले. त्या साहेबांनी असा विचार केला ज्या अर्थी यांच्याकडे बाळ विस्तार आहे म्हणजे हे बाहेरचे आणि बाहेरचे आहेत तर तिसरा माणूस कोणीच नाही. ह्या वयामध्ये हिनं त्याला आधार द्यायचा, त्यांनी ह्याला आधार द्यायचा, अशा पद्धतीत हे जोडपं चाललंय. एक जागृत होतो. अशी घटना एखादी पाहिली ना तर कुठलाही माणूस, पोलीस अधिकारी म्हणजे तोही माणूसच आहे ना, त्यांना एक भावना जागृत झाली आणि भावना जागृत झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला थांबायला सांगितलं आणि नाही म्हणून त्यांची चौकशी करावी म्हणून ते साहेबांनी सांगितलं की मी खाली उतरलो. ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर तिथे गेले, बाबांचं दर्शन वगैरे घेतलं आणि विचारलं कुठले, तर त्यांनी खाली लांबचं गाव सांगितलं, मराठवाड्याकडचं कुठलं तरी. म्हणले बाबा तुमच्या बरोबर कोण कोण नाही? म्हणले आम्ही जोडी चालू. म्हणलं मग ह्या वयात तुम्हाला मुलं कशी येऊ देतात? नाही येऊन देत, पण आमचा हट्ट आहे. म्हणले का बरं, किती वर्ष झालं? म्हणले जसं कळतंय तेव्हापासून वारीला आहे. म्हणले अजून वारी चुकलेली नाही. याच वेळेला म्हणले मुलांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी काही ऐकलं नाही. कारण का तर जेव्हा कळतंय तेव्हापासून अजून अखंडितपणानं जर वारी केलेली असेल तर आता ह्याचं तरी काय. मुलं म्हणायचे तुम्ही पडताल, हे शरीर वगैरे म्हणजे कुठे एखादा हाडूक मोडल, पुन्हा अंथरुणावर पडायला लागेल. ते म्हणले मग मुलांना कसं समजवलं? त्यांनी सांगितलं की मुलांना एकच सांगितलं, हे मोडल्यानंतरही जाळायचंच आहे आणि चांगलं असलं तरी जाळायचंच आहे. मग माझं तिथं जात असताना माझं अखंडितपणाने वारी होत असेल तर माझं मोडू देत ना, काय शेवटी जायचंच आहे ना. इतका आर्त भाव त्या जोडप्यामध्ये होता त्या पंढरीश पांडुरंगाच्या बद्दल. आणि मग ते ऐकल्यानंतर साहेबांनाही थोडस म्हणजे त्यांच्याबद्दल एक गहिवरून आलं की एवढं 80-85 वर्षापर्यंत आज एकमेकाला आधार द्यावा लागतोय, अशा पद्धतीतलं वय झालंय. ही यांची परिस्थिती म्हातारपणाची पाहिली तर ह्यांना अशा पद्धतीत शेजारच्या गावात सुद्धा कोणी जाऊ देत नाही, पण हे हट्टाने हे इथं वारीला येत आहेत. एक भाव अंतर्मनामध्ये जागृत झाला आणि त्यांना म्हणले बसा बाबा गाडीत. त्यांचं दर्शन घेतलं, त्या गाडीत बसवलं आणि गाडीत बसून डायरेक्ट त्यांनी, आता ते अधिकारी जेवढे मोठे होते की त्यांना कोण अडवायचा काय विषय का, ती गाडी डायरेक्ट मंदिराच्या जवळ गेली. बघा आषाढी वारीतला दिवस आहे म्हणजे आषाढीच्या दिवशी, आणि डायरेक्ट मंदिराजवळ गाडी गेली. त्या जोडप्याला साहेबांनी त्या हाताशी धरलं, हाताला धरून खाली उतरवलं. पोलिसांना सांगितलं बारी बंद करा आणि यांना दर्शन घ्यायचं ते नियोजन करा. आता तिथं काही एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सगळं पुढचं जे काही गार्ड होते त्यांनी तिथं थांबवलं. ह्या जोडीला तिथं नेलं. अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं धर्मदर्शन त्यांना घडलं. कधीही आयुष्यात त्यांनी विचारलं, साहेबांनी आधी विचारलं होतं तुमचं कधी दर्शन झालं का? म्हणलं आमचं म्हातारा माणसाचं एवढ्या गर्दीत कशाचं दर्शन होतंय, आणि चांगला होतं त्यावेळेला इतक्या लांबून यायचं. म्हणलं यायचं, चंद्रभागेत स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची, कळसाकडं पाहायचं, दर्शन घ्यायचं, अनन्य भावानं शरण जायचं, क्षेत्रामध्ये यायचं, माघारी जायचं. आयुष्यात 80 वर्षापर्यंत झालेल्या सगळ्या वाऱ्या एकही वेळा दर्शन झालेलं नाही. आणि म्हणून त्या साहेबांना भाव अंतकरणामध्ये जागृत झाला आणि त्यांनी तिथं नेलं. अक्षरशः आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांना दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर विठ्ठल पांडुरंगाचं, पंढरीश पांडुरंगाचं दर्शन झालं, रुक्मिणी मातेचं दर्शन झालं. त्यांना बाहेर आणलं आणि बाहेर आणल्यानंतर मग त्यांनी दर्शन घेतलं त्या साहेबांनी आणि म्हटले तुम्हाला काय अडचण?
काही नाही म्हणले, आता आम्हाला तर काय पटांगणात तिकडे आणून सोडले म्हणले, आम्हाला काही अडचण नाही. आणि मग सोडल्यानंतर मग मी जाऊ का म्हटले. मग त्या पोलिसांनी तिथं सोडल्यानंतर ते साहेब त्यांच्या ह्याच्यात गेले. परंतु एक तास 1.5 तासानं 2 तासानं त्यांना असा मेसेज मिळाला की खाली जाणाऱ्या एका 3-4 घाट आहेत ना, एका घाटावरती एका म्हाताऱ्या माणसानं वारकऱ्यानं प्राणत्याग केलाय आणि तो तिथं मृत झालेला आहे. त्यांनी ते वर्णन ऐकलं. त्यांना मेसेज गेल्यानंतर म्हटले कशा पद्धतीचं काय. म्हटलं काही नाही, एक बाई माणूस आहे, त्यांची पत्नी वय झालेलं आहे तिचंही आणि ह्यांचंही वय झालेलं आहे, असा असा फेटा बांधलेला आहे, असं असं धोतर आहे. आणि हे साहेबांच्या लक्षात आलं की त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांनी दर्शनाला नेलेलं ते म्हातारा आणि ती म्हातारी ते आणि सांगितलेलं वर्णन थोडं साम्य वाटलं. साहेबांनी गाडी काढली आणि डायरेक्ट तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर पाहिलं तर अक्षरशः त्या माणसाने प्राण सोडलेला होता. म्हणजे आयुष्यभर ज्याची आस होती की एकदा तरी दर्शन व्हावं, ते दर्शन तिथं पांडुरंगाचं त्यांना त्या योगी मिळालं. आणि मी तर म्हणेल की त्या माणसाचं आयुष्य नव्हतं, एकदा दर्शन द्यायचं होतं म्हणूनच त्या माणसाला तिथं जिवंत ठेवलं. 85 वर्षापर्यंत त्यांच्या वाऱ्या झाल्या. ही पांडुरंगाची इच्छा होती. कारण काय होतं की जर तसा भक्त असेल तर पांडुरंगालाच त्याची आवड असते, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचावं वाटतं. ती त्याचीच कृपा होती साहेबांना थांबवायचं ती. आणि हा आत्ता 20 तारखेचा अनुभव, तो अधिकारी आपल्या नगरमध्ये आत्ता सध्या कार्यरत आहे. ही पौराणिक कथा नाही. म्हणजे जर तुम्ही अनन्य भावानं त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ईश्वराला शरण गेला तर तो तुमच्याकडे धावून आल्याशिवाय राहत नाही. कारण का तर त्यालाही भक्तीची आवड असते, भक्तासाठी तोही तिष्ठत उभा असतो. आणि म्हणून फक्त आपण त्याला अनन्य भावाने शरण झालं पाहिजे, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय केलं पाहिजे जीवनात आल्यानंतर, तर तुम्ही त्या समान दृष्टी ज्याच्याकडे आहे त्या पंढरीश पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे. आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थानं हा मार्ग सोपा आहे, सुखकर आहे, हे तुकाराम मला शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतो. तुका माने माद धाडिले निरोपा, 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 माने माद धाडिले निरोपा, तुका माने माद धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा
सांगतात की संत म्हणून आम्ही जे काही या जन्माला आलो, इथं आलो, तर ते फक्त काय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताया, की तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या जड जीवाला त्याला उद्धारून जाण्याचा मार्ग सांगण्यासाठीच खऱ्या अर्थानं आम्ही इथं आलो. आणि तो मार्ग आम्ही तुम्हाला जो सांगितला, त्या ईश्वराचं चिंतन केलं तर त्याला समचरण दृष्टी असल्यामुळे तो तुमचं कल्याण करणार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आलो. मग ते म्हणले कसं करायचं भजन, ठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी, विठेवारी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता, मनाचे संकल्प पावशील सिद्धी, जरी राये बुद्धी यात्री पायी, विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. यथामती यथा अवकाश. आज खऱ्या अर्थानं माझं भाग्य की तुमची सर्वांची सेवा